सध्याची परिस्थिती काही तसं चिंताजनक नाही आहे. काल संध्याकाळपासून तसं काही विचित्र काही घडलेलं नाही आहे. परत दुबई असं सुरक्षित आहे. या मुलांना जेवण वगैरे आणि त्यांचं राहण्याचं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. सरकारनं पण सर्क्युलर दिलेले आहेत की ह्या जे एक्सटेंडेड पिरियडचा जो काही खर्च आहे तो सरकार स्वतः घेणार आहे. हे सगळं सरकारनं सर्क्युलर दिलेलं आहे. त्यामुळे चिंतेचं काय प्रश्न नाही. आणि आपल्या सगळ्या मान्यवरांचा इकडे एवढा सगळा मोठा सहयोग आहे आणि सगळ्यांची तुम्ही तिथं असून सुद्धा काळजी करताय, विचारपूस करताय. मी बरेच व्हिडिओ पण बघितले सर तुमचे. त्याबद्दल मी दुबईच्या वतीनं आणि सगळ्या मराठी जनतेच्या वतीनं भरपूर धन्यवाद मी पहिला मानतो. नाही अरे बाबा, आपलं कामच आहे, आपलं कर्तव्य. आपले लोक जे आहेत त्यांचे पहिले त्या ठिकाणी त्यांना मदत करणं ते आपलं काम आहे. आणि आता यांना इकडे आता मुंबईकडे आणायचं आहे काय, कसं काय त्यांचं प्लॅनिंग आहे? हो, त्यांना यायचं आहे. तर राहुलजी मला सांगितले की लिस्ट पाठवा म्हणून. प्रायोरिटीमध्ये त्यांना आणूया तिकडं म्हणून. मग त्याप्रमाणे आता लिस्ट बनवली आहे. 85-88 स्टाफ पकडून 88 आहेत. मग ते मी राहुलजींना पाठवून देतो. आणि आणखी काही लोक आहेत तिथं, त्यांना पण मी भेटायलोय. आणि मी माझ्याकडनं जे काही सेवा होऊ शकते आपल्या मराठी बांधवासाठी म्हणा किंवा भारतीयासाठी ती मी करत राहील. आणि काय आपला आदेश असेल तर आपण केव्हा पण आपल्या टीमकडनं देऊ शकताय. आणि त्या आदेशाचं पालन केलं जाईल आणि सेवा करण्याचं बिलकुल चांगलं काम करताय तुम्ही. आणि आपले लोक तिथे लोकांना आपले जेव्हा भेटतात तेव्हा तेवढा आधार मिळतो नाही का त्यांना, आणि थोडा तो मॉरल सपोर्ट मिळतो. त्यामुळे आता राहुलच्या संपर्कात राहा, हे तोपर्यंत शांत होऊन जाईल. आता म्हणजे थोडंसं आता पण नॉर्मल असलं तरी थोडं भीतीचं वातावरण तिकडे आहे. तसं राहणार थोडं. सरकारने उद्या 3 वाजेपर्यंत जे आहे की एमिरेट्स एअरलाईननं पण क्लिअर केलंय 3 पर्यंत सस्पेन्शन सगळं आहे. पण उद्या सकाळी आपल्याला उद्या समजेल सर कुठली पुढची परिस्थिती कशी काय आहे ती. तुम्ही राहुलच्या संपर्कामध्ये राहा. डॉक्टर राहुल गेटे आहेत ना, त्यांच्या संपर्कात राहा. तिथे ते विमानांचं वगैरे नियोजन जे काय आहे त्यांना मी सांगितलंय कसं करायचं. मुलांना काय मुलं सगळे एकदम मुलांनी एकदम काही घाबरू नका कोणी. घाबरायचं नाही. काही सगळं आपण व्यवस्था करू. काळजी करू नका, काळजी करू नका. आम्ही इथून दररोज माहिती घेतोय सगळी आणि पुढची व्यवस्था पण नियोजन आपण करतोय. बिलकुल काळजी करू नका. ओके, आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. ओके ओके, बाय बाय. सकाळी सांगितलं इतिहादची फ्लाईट निघते आज दुपारी अबुधाबी. तर इतिहाद अबुधाबी, बंगलोर, चेन्नई 4 ठिकाणी जाणार आहे, मद्रास. आता दुपारी 3 नंतर एमिरेट्स एअरलाइन्स डिक्लेअर करणार आहे आणि एअर अरेबिया परत रात्री डिक्लेअर करणार आहे. पण इंडिगोचा अजून काही मेसेज आलेला नाही आहे. एअर इंडियाचाही मेसेज आलेला नाही. आपण काय करू, त्यांचं तिथे हॉटेलमध्ये हे विमानाचं होईपर्यंत ती राहण्याची व्यवस्था करू आणि त्यांना तिथं ते पैसे लागणार असतील त्याची इथून मी व्यवस्था करतो. आता बघा, हे जे आता हे 25 लोक आहेत, दुसरे आणखी पुण्याचे काही लोक आहेत, आणखी आपले अहिल्यानगरचे महाराष्ट्रातले काही लोक जे आहेत ना, समजा हे मी इकडून पण सगळी माहिती लिस्ट घेतो आणि तुमच्याकडे तिथे पण एम्बेसी मधून मिळेल, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आपले जे लोक आहेत ना महाराष्ट्रातले काही लोक, त्यांना आहे ना कोणी गव्हर्नमेंट खर्च उचलू द्या नको उचलू द्या, आपण करू त्यांचं. आणि समजलं की नाही, आपण करूया. आणि त्यांना तुम्ही मला फक्त ते तुमचे जसे संपर्कात येतील, माझ्याकडे जसे संपर्कात येत आहेत आपले शहापूरचे, मुरबाडचे, पुण्यातले, मुंबईतले काही आहेत, काही अहिल्यानगरचे आहेत, बरोबर. तर ते जसं आपल्याकडे येतील ना, ते खर्च बिर्च सोडून ते आपण करू ते व्यवस्था, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या लोकांना त्रास होता कामा नये आणि जसे गेले तसे सुखरूप परत आले पाहिजे असं सांगतो मी त्याला. आणि बाकी काही तुम्ही मला सांगा. मी राहुलला सांगतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला. राहुल आणि डॉक्टर आपला नितीन राठोड आहे, त्याला मी सांगतो. आणि काही चिंता करू नका. तिथे आपण ते गव्हर्नमेंट वगैरे दुबई गव्हर्नमेंट काय करेल नाही करेल हा विषय वेगळा, आपण करू, काय प्रॉब्लेम नाही. सगळे लोक आपले लोक आहेत आणि आपण त्यांच्यासाठी करू. ओके ओके ओके, चिंता करू नका, घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल. टेन्शन घेऊ नका. ओके
ओके. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सरकार तुमच्याबरोबर आहे, आम्ही सगळे आहोत. ओके.